माझ्या मित्रांनो, आय होप तुमची दिवाळी चांगली गेली. आय गेस मी तब्बल आता एका वर्षानंतर या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ टाकत आहे. तर आय गेस या एका वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहे. मी एकदम अमेझिंग लोकांना भेटलो आहे, त्यांच्या स्टोरीज जाणून घेतल्या आहे, त्यांचं एकदम एक्सेप्शनल काम वगैरे पाहिलं आहे मी. आता तसं पाहिलं तर काही चढ उतार तर आयुष्यात राहतातच. तर बट लाईक ओव्हरऑल हे 11 महिने आयुष्यात खरंच चांगले होते. तसं पाहिलं तर या चॅनलवरती मी बऱ्यापैकी व्हिडिओज बनवलेले आहेत. बट मी ते व्हिडिओज बनवताना नेहमी एका त्याला काय म्हणतात, जो असा अदृश्य व्ह्यूअर राहत होता त्याच्यासाठी व्हिडिओज बनवत होतो. बट मला माहीत झालं इव्हेंच्युअली की तसं बनवून काही फायदा नाही आहे, की लाईक तसं बनवण्यात एन्जॉयमेंटही नाही आहे, मला असं फुलफिलही नाही वाटणार किंवा वाटतही नाही आहे. तर आतापासून या यूट्यूब चॅनलवरती मी जसे व्हिडिओ पाहतो किंवा मला आवडतात तसे टॉपिक्स त्यांच्याविषयी मी व्हिडिओज बनवणार आहे. आय गेस मी मोस्टली पॉडकास्ट करेल, काही काही लोकांचे, मोस्टली प्रोफेसर लोकांचे, किंवा आणि नशिबाने ज्या ऑथरचं पुस्तक मी वाचलं जर का तो रेडी झाला पॉडकास्टवर येण्यासाठी आणि नाहीच रेडी झाला तर मी त्याचा बुक रिव्ह्यू वगैरे करेल. आय गेस काही पेपर्स राहतात, काही काही स्टडीज राहतात, आणि जसं की मला ब्रँड्स ऑन्टरप्रिनरशिपमध्ये एकदम जास्त इंटरेस्ट आहे, तर त्याच्याशी संबंधित मी काहीतरी कॉन्टेंट बनवेल. आणि मी पाहिलंय की मराठीमध्ये लाईक तसं कॉन्टेंट कोणी बनवत नाहीये, तर मला आवडेल तसं कॉन्टेंट बनवायला वगैरे. पण तो माझ्यासाठी फक्त, की जर का म्हणजे मला जसं वाटलं तर मी तो कॉन्टेंट वगैरे बनवेल. तर हा व्हिडिओ फक्त अपडेट होता. आय गेस हा अपडेट माझ्यासाठीच होता, की 11 महिने झाले आता. आता याच्या पुढे जर का तुला कॉन्टेंट बनवायचा आहे तर तो बनवू शकतोस. सो आय माईट स्टार्ट क्रिएटिंग व्हिडिओज रेग्युलरली. नाहीतर पुढच्या वर्षीच्या दिवाळीनंतर असाच एक व्हिडिओ बनवेल पुढच्या अपडेटसाठी. तर लेट्स सी हाऊ इट गोज.